अहिल्यानगर नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील शेतकरी शहाबुद्दीन अमीर शेख यांनी रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून त्यांच्या कर्ज खात्याशी संबंधित कागदपत्रांची वारंवार मागणी करूनही योग्य माहिती दिली जात नसल्याच्या आरोपासह 13 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। शहाबुद्दीन आमिर आहे। मी नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील रहिवासी आहे। रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी यांच्याकडून मला कर्ज वसुलीची नोटीस भेटली होती। त्या नोटीसवरती जे कर्ज दाखवलेलं आहे माझ्या वडिलांच्या नावावरती, तर मी त्यांना लेटर पाठवलं होतं की मला त्या कर्जाविषयी पूर्ण डॉक्युमेंट मिळावे, ते पावती वगैरे असतं ते भेटावे म्हणून त्यांना निवेदन दिलं होतं सेक्रेटरीला, पण त्यांनी काय निवेदनला उत्तर दिलं नाही। त्यानंतर मी सहाय्यक निबंधक नेवासा यांना देखील अर्ज केला, त्यांच्याकडून काही उत्तर नाही आलं। मग मी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून अर्ज केला। त्यानंतर मग उपोषणाचा अर्ज केल्यानंतर मला रस्तापूर सोसायटीकडून दोन पावतीचे झेरॉक्स पाठवण्यात आले। तर त्या पावतीवरती पूर्ण खाडाखोड आहे। एक पावतीवरती सोसायटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याची सही नाही आहे आणि एक पावतीचा शोध चालू आहे असं 2022 मध्ये त्यांनी मला सांगितले। आतापर्यंत ती पावती त्यांनी मला दिली नाही। त्यानंतर मी त्यांना कर्ज खाते उतारा मिळावा म्हणून एक ॲप्लिकेशन दिलं, तर त्यावरती त्यांनी 2010 पासूनचे 2023 पर्यंतचं मला खाते उतारा दिला। माझं कर्ज ते दाखवतात 2000 किंवा 2007 सालमधलं आणि खाते उतारा देतात 2010च्या पुढचं। तर हे पूर्ण फसवणूक सेक्रेटरी माझी करत आहे। मला कर्ज भरण्यास मी तयार आहे, परंतु मी पूर्ण त्यांना कागदपत्र मागितले तर मला व्यवस्थित कागदपत्र भेटत नाही। हे पूर्ण खोटे कागदपत्र तयार करून सेक्रेटरी मला देत आहे। त्यासाठी मी आज जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिलं आहे आणि मला 13/6/2025 पासून मी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। कलेक्टर मागणी मान्य नाही झाली तर मी उपोषण सोडणार नाही, माझं उपोषण आमरण राहील। कलेक्टर साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालून मला स्वतः न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे त्यांना। तसं मी निवेदन त्यांना आज दिलंय। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।